आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण पाणी घेऊन आलेलो होतो. आम्ही सगळ्यांनी येलो कलरच्या साड्या घातलेल्या होत्या हळदीसाठी, त्यामुळे मस्त अशी ट्विनिंग केली असं वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं. आम्ही पाणी घेऊन घरी पोहोचलोच होतो आणि त्याआधीच व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर थांबलेले होते लग्नामधील, हळदीमधील सगळे मोमेंट्स कॅप्चर करण्यासाठी. आणि आता नवरदेवाला आणि त्यांच्यासोबत चिऊला अंघोळ घालण्यासाठी इथे तयारी चालू झालेली आहे. आम्ही अंघोळ घालतच होतो की तेवढ्यात काही मुलांनी थंड पाण्याने नवरदेवाला अंघोळ घातली आणि त्यात आमच्यासुद्धा साड्या काही भिजलेल्या होत्या. आणि आमची परी बघा आता, तिचा खूपच मूड ऑफ होता. तिची झोप झाली नव्हती त्यामुळे तिला रडायला येत होतं आणि खूप चिडचिड करत होती. तेवढ्यात नवरदेवाला अंघोळ घालून झालेली आहे आणि आता नवरीला अंघोळ घालायची राहिली होती. नवरीला पण अंघोळ पटकन घालून घेतली आम्ही, कारण खूप थंडी सुटली होती. थंडी वाजत होती आणि सगळेजण काहीजण थंड पाणी ओतत होते अंगावरती. पटकन आवरून घेतलो आणि आता हळदीच्या कार्यक्रमासाठी आम्ही टेरेसवरती आलो. आणि हे हळदीचं बॅकग्राऊंड बघा. बॅकग्राऊंडचं किती छान डेकोरेशन असं छान केलेलं आहे. इकडे हळदीचा मांडव आहे. सगळ्यात सुरुवातीला इकडे हळद लावायची आहे. इकडे हळद लावल्यानंतरनं मग फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी इकडे आम्ही हळद लावणार आहोत. नवरा-नवरी अजून आलेले नव्हते आणि आमचा प्रथमेश बघा, खूप ह्याला इथे मज्जा वाटते. सगळं नवीन-नवीन वाटते आणि खूप छान खेळत होता. इथे सगळ्यांमध्ये मिसळला होता. कोणाला बोलू, कोणाकडे जाऊ, किती पळू आणि कुठे पळू त्याला कळतच नव्हतं. आणि बाकीचे सुद्धा मुलं आहे ना टेरेसवरती खूप पळत होते इकडून-तिकडे. तोपर्यंत आम्ही प्रथमेशचे काही फोटो, व्हिडिओ काढून घेतले. आणि ह्या जात्यावरती नवरा-नवरीची हळद वाटून घेतलेली होती. तोपर्यंत नवरा-नवरीसुद्धा आलेले होते आणि हळदीच्या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात झालेली होती. मांडवामध्ये सगळ्यात अगोदर हळद लावून घेतली आणि नंतरनं फोटोग्राफरनी काही फोटो आणि व्हिडिओ घेतल्यानंतरनं काही बायांनी हळदीचं गाणं इथे छानपैकी म्हणाल्या. मला